नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मिरज तालुक्यातील नरवाड येथे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी कार्यशाळेविषयी सखोल माहिती दिली। त्यास नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा मिळवणे, त्याद्वारे सर्व शासकीय कार्याचे सर्व प्रकारचे दाखले देणे, तसेच लोकोपयोगी B2C सेवा उपलब्ध करून देणे, प्रामुख्याने 7/12 खाते उतारा प्रॉपर्टी कार्ड असेल। तर हा विषय आता तलाठी लेवल आहे आणि त्यांनी तसं ते करायचं। सगळ्या सूचना कार्यशाळेत आम्ही बरोबर दिलेल्या आहे। आज बरोबर द्यायला विभागाचे आहेत ते शिवना आता तुम्ही रिपोर्ट करा, कारण काय प्रत्येकाला थोडं हे गरजेचं आहे। ज्याचे लोक आहे आता इथे येऊन लोकांना याबद्दल माहिती मिळावी। तर आता ते आपल्या जिल्ह्यातनं आम्हाला सांगितलं की आज कार्यशाळा झालीच पाहिजे आणि आपण त्या अनुषंगाने ठेवलं तर या कार्यशाळेत जातात त्यांना फोन नव्हते जिल्हा आम्हाला बोलून कोण काय चालू आहे आणि आता ही लोक बोलवून येतं कसं या आता माणसं आमची जमल्यात काम करायचं तर कशी दाखल दिली पाहिजे, काय दिली ती माहिती सांगितली पाहिजे। तर हा विषय चला ठीक यामध्ये साहेब घेतल्या त्यात कोणत्या गावाचा विकास असं करूया तसं करूया ते विषय पूर्वी होता। पण आता इथं आमचे माझे सभापती आहेत त्यांना माहीत आहे की आता अलीकडच्या 5-10 वर्षामध्ये एक आराखडा असतो। आराखड्यात त्या गावानं कुठल्या आराखड्यावर ग्रामपंचायतीने काम करायचं तो आराखडा पूर्ण जिल्ह्याबरोबर जिल्हा पंचायत समिती जिल्हा स्तरावरती जाऊन त्याच्या आराखड्यात जी काही कामं करतो तीच कामं या ठिकाणी केली पाहिजेत आणि करण्यात येतात। तर ह्या अभियानामध्ये तसंच त्यांचा मूळ हेतू आहे की 2047 पर्यंत जे आपलं काय पूर्ण भारत देश ज्या गोष्टीवर काम करायचं आहे आणि विकसित भारत आपला कसा असावा, तर त्या अनुषंगानं आपल्या या युनोमध्ये जे 173 देशांची हे आहे ना साहेब बरोबर आहे ना जे जागतिक आहे त्यामध्ये त्यांनी याशिवाय माजी निवृत्त सुभेदार हिंदूराव देवकर यांनी यापूर्वी झालेल्या स्वच्छता अभियानाची माहिती दिली। आदरणीय आबा पाटील यांनी आणि त्याचा आपल्याला ह्या आपल्या गावाला इतका फायदा झालेला होता आणि हे सगळं फॅट लोकांच्या डोक्यात असं बसलेलं होतं की आपलं गाव ताकदीनं पुढं न्यायचं आणि नंबर आणायचा आणि नंबर आपला आलेलाही होता। आपल्याला 15 लाखाचं विभाजन करून बक्षीस मिळालेलं होतं नरवाड आणि कवटेपिराड ह्या दोघांच्या मध्ये आणि नंबराला पहिलं गाव आलेलं होतं तुंग। ही मागची हिस्ट्री आहे। पण त्यावेळेला कसं आहे फसाटलेली माणसं होती, अगदी डोक्यात असं भूत सवारलेलं होतं आणि असं होतं की भोंगा इथं ग्रामपंचायतीच्या ह्याच्यावर ठरलेला होता। कुठं चुकीचं कार्य घडलं म्हणजे झालं, उदाहरणार्थ एखादा दारू पिऊन दंगा करायला कुठल्या गल्लीत लगेच तिथं ग्रामपंचायतीजवळ भोंगा वाजायचा आणि अखंड गाव सगळे इथं गोळा व्हायचं आणि त्याला धरून आणून इथं योग्य त्याला शिक्षा द्यायची असं हे होतं। त्याच्यातले अजून अर्धी माणसं आमच्या संग बोलत नाहीत का जरा आम्ही फ्रंटला होतो म्हणून। मग तोच विषय इथांचा समोर आलेला आहे आणि फक्त नावं बदललेले आहेत एवढाच फरक आहे आणि आपल्या गावाला आणि ह्या माध्यमातून गाव पण चांगलं होतंय, बक्षीस पण मिळतंय, एकोपा पण वाढतोय आणि शासनाचा आपल्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतोय। मिरज पंचायत समितीचे माजी सभापती BK कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। नंबरात बसण्याला काय अडचण नाही, त्यात आपल्या लोकांच्या मध्ये थोडीशी कसं आहे की खरंच ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो ही पंचायत समिती जिल्हा परिषद हे 3 स्वायत्त संस्था महाराष्ट्र राज्याच्या ह्या 3 स्वायत्त संस्थेतून गावचा विकास होत असतो। तर ही पहिला समजूत आपल्याला समजलं पाहिजे नक्की ग्रामपंचायतचं काम काय आहे, त्याच्या आपल्या नागरिकांचं काम आहे, प्रशासनाचं काम काय, ही 3 माणसं ह्या गावामध्ये एक हाताला धरून काम केली तरच विकास होतो। मग ह्याचा थोडासा अभाव आहे याच्यात आपल्यामध्ये की एक तर मुळामध्ये नागरिकांना आपल्याला माहीत नाही की बाबा ग्रामपंचायत माझी आहे, माझी ही प्रत्येकाच्या मनात बसली पाहिजे की ग्रामपंचायत कोणाची माझी। सरपंच किंवा निवडून येणारी माणसं ही 5 वर्षासाठी आहे, हे बदलाची प्रक्रिया निरंतर आहे, ही एखादे स्थायित्व नाही। त्यामुळे लोकांनी विचार केला पाहिजे की ही माझी ग्रामपंचायत आहे, कारण उद्या माझ्या विचाराचा माणूस ते येणार आहे, मग तेव्हा खास ग्रामपंचायतीला द्यायची का? म्हणून प्रत्येक माणसानं सुद्धा थोडंसं आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी माळी यांनी आपले विचार मांडले। उज्ज्वला मॅडम आवडे डेप्युटी सरपंच पाटील तिथं सर्वांनी येऊन आमचे गुरुवर्य देवकर सरांनी आणि माजी सभापती BK कांबळे यांनी जे मार्गदर्शन केलं ते खरोखर लाख मोलाचं मार्गदर्शन ठरलं आणि शिंदे वहिनींनी जो मुद्दा मांडला हा प्रत्येक पुरुषाने लक्षात घेऊन पुढल्या ग्रामसभेला त्याची प्रत्येकाने पूर्तता करावी
येताना आपल्या वार्डातल्या आपल्या महिला घेऊन आपण इथं संख्या वाढवून हे ग्रामपंचायतचं अभियान हे आपण पूर्ण हातात घेतलं. हे आपण स्वतःने आपण आपलं लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या बॉडीत असू दे, विरोधक असू दे, कोण पण असू दे, इथं सर्वांनी आला. आमच्या कृषी अधिकारी आल्यात, पवार मॅडम, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि मी म्हणजे 2 शब्द संप्रेषण. कार्यशाळेसाठी लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार, ग्रामपंचायत अधिकारी उज्ज्वला आवळे मॅडम, उपसरपंच जयश्री पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक मारुती वनवे, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कांबळे, राजेंद्र बन्ने, कृषी सहाय्यक संगीता पवार, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, महिला बचत गट, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.